तर नमस्कार मित्रांनो, आज आपण भरणार आहोत MAPS DVT क्लॅम. तर यासाठी आपल्याला काय करायचे आहे, सर्वप्रथम यायचं आहे गुगल क्रोमवरती आल्यानंतर सर्च बारमध्ये टाईप करायचे आहे MAPS DVT. हे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करून द्यायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक वेबसाईट ओपन होईल, महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन सेम MAPS DVT. तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर थोडंसं नेट पेज इश्यू होईल आणि नेट स्लोली लोड होईल, कारण सध्या खूप लोक याच्यावरती सर्च करत असतात. तर तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला वरती एक पॉपअप ओपन होईल, त्या ठिकाणी तुम्हाला गो टू वेबसाईट यावर क्लिक करायचे आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर एक आणखी नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर खाली तुम्हाला इथं दिसेल बघा, गो टू लॉग इन करायचं आहे. गो टू लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. आपण आता टाकून घेऊयात आणि खाली बघा कॅप्चर कोड आहे, तोही टाकून घ्यायचा आहे. आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा कॅन्डिडेट प्रोफाईल ओपन होईल. तुम्ही याच्या आधी किती क्लेम भरलेले आहेत, किती अप्लाय झालेले आहेत, किती ओके झालेले आहेत, तिथं सगळं तुम्हाला कधी भरलेलं आहे सर्व डिटेल तुम्हाला इथे दिसून जाईल. तुमचा क्लेम नंबरही दिसून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्लेम मॉड्यूलवर यायचं आहे. क्लेम मॉड्यूलवरती आल्यानंतर तुम्हाला इथं दिसून जाईल हे पेज. आता हे पेज तुमचं अप्लाय पेज आहे, जिथे तुम्ही अप्लाय करणार आहात. तर इथं बघायचं आहे तुम्हाला अप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर, कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर, फुल नेम, एस्टॅब्लिशमेंट नेम, ट्रेड टाईप, जेंडर, कॅटेगरी, सब कॅटेगरी असे ऑप्शन दिसून येतील. ते सर्व ॲटोफिल असतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल बँक स्टेटमेंट. या ठिकाणी तुम्हाला बँक स्टेटमेंटची PDF अपलोड करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला एकच शर्त आहे की ती PDF 1 MB पेक्षा कमी असावी. त्यानंतर इथं प्रूफ ऑफ डोमासिल ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याचं एक प्रूफ आहे, ते तो तुम्हाला अपलोड करायचे आहे. तेही 1 MBच्या आतमध्ये असायला हवं. 3 नंबरला आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म. जो तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म केलेला आहे कंपनीबरोबर, तो कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुम्हाला इथं अपलोड करायचा. तो हे 1 MBच्या आतला हवा आहे. आणि हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला PDFच्या रूपांतरात पाहिजेत. तर याच्यानंतर तुम्हाला इथं दिले जाईल इज युअर आधार ऑथराइज्ड, म्हणजे तुम्ही तुमचा आधार कार्ड इथं व्हेरीफाय केलेलं आहे का. तरी इथं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला हे व्हेरीफाय करावं लागतं, त्यामुळे तुमचं हे व्हेरीफाय झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं नेम ऑफ BTRI पिंपरी चिंचवड, हे म्हणजे माझ्या BTRIचं नाव आहे. तर तुम्हाला इथं दिसून जाईल तुमचे अप्रेंटिसशिप स्टार्ट डे आणि अप्रेंटिसशिप एंड डे, मतलब तुम्ही कधी अप्रेंटिस सुरू केले आहे, 17/7/2024 ते 16/7/2025 या रूपांतरात दिसून येईल. त्यामध्ये किती महिने तुम्हाला आहेत, 12 महिन्याचे हे तुमचं ट्रेनिंग पिरियड आहे, हे इथं दिसून जाईल. त्यानंतर पुढे आलो प्रिस्क्राइब्ड स्टायपंड पर मंथ. तर या प्रिस्क्राइब्ड स्टायपंड पर मंथमध्ये तुम्हाला 11,947, म्हणजे ज्या महिन्याला तुम्हाला जेवढं पेमेंट आलेलं आहे ते तुम्हाला इथं टाकून द्यायचे आहे. तर आपण हा वाला क्लेम आहे ना आपला, हा मंथली भरणार आहोत. तर इथं मंथलीवरती क्लिक करायचं आहे. इयरली भरायचं असल्यावर इयरलीवरती क्लिक करायचं आहे. तर ज्यांचे अप्रेंटिसशिप पूर्णपणे कंप्लीट झालेले आहे ते लोक इथं इयरली क्लेम करू शकतात. आणि ज्यांची अप्रेंटिस चालू आहे किंवा ज्यांना अप्रेंटिसशिप करताना 5 ते 5.5-6 हजारच्या खाली पेमेंट आलेलं आहे, त्यांनी मंथलीमध्ये अप्लाय करायचे आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांचं स्टायपंड जो आहे ना तो अमाऊंट रेशो कमी होणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथं मंथलीमध्ये आपण सांगू एकदा. तर इथं सिलेक्टवरती जायचं आहे. तुम्हाला 2025 सिलेक्ट करायचं आहे. तुमचा आता अप्रेंटिस स्टेप पिरियडवरती इथं तुम्हाला येऊन जाते ते. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मंथ सिलेक्ट करायचे. तर आता आपला मंथ भरायचा होता कोणता, मार्चचा भरायचा होता, आपण मार्च टाकला. तर इथं मार्चचीच पेमेंट टाकायची आहे, म्हणजे मार्चची जी पेमेंट आहे ती तुम्हाला जमा होणार आहे एप्रिलला. तर एप्रिलमध्ये जे आलेले पेमेंट आहे ते इथं टाकायचे आहे, जे की मार्चची पेमेंट असणार आहे. ठीक आहे, आणि इथं पेमेंट टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा बेनिफिट अंडर नॅप्स पर मंथ इथं रुपीजमध्ये दिसून जाईल. हा जर तुमचा 6,000पेक्षा कमी असेल, बघूया आपण मित्रांनो, 6,000पेक्षा कमी आहे
तर तुम्हाला रेशो कमी होऊन जाईल तो. बघा आपण टाकूया 4000. तर इथं आपल्याला बेनिफिट किती मिळते मित्रांनो, फक्त 2000 रुपये मिळते. पाहताय तुम्ही, हे पहा. तर अशा पद्धतीनं हे इथं आपलं जे असेल ते टाकायचं आहे. आणि इथं तुम्हाला बाकी काही करायचं नाही, सर्व डिटेल आपली रिचेक करून घ्यायची आहे की आपण बरोबर सगळं भरलेलं आहे, बँक PDF वगैरे. त्याच्यानंतर इथं सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे. जेव्हा तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला इथं मेसेज शो होईल, युअर सबमिट क्लेम सक्सेसफुल. आणि तुम्ही हा मंथली क्लेम सबमिट केलेला आहे. तर यानंतर तुम्हाला तुमच्या जायचं आहे पुन्हा एकदा कॅन्डिडेट प्रोफाईलवरती आणि इथं डॅशबोर्डवरती जायचं आहे. तुम्हाला डॅशबोर्डवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तो क्लेम दिसून जाईल की आपण हा क्लेम अप्लाय केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण हा सर्व MAPS क्लेम DVT कसा सबमिट करायचा आहे, कसा अप्लाय करायचा आहे हे सर्वांना सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन टेक व्हिडिओसाठी फॉलो करा सर्व योजना चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.